नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपल्याला सॉलिसिटर अकाउंटिंगचा नेक्स्ट दुसरा क्वेश्चन पाहायचा आहे. या क्वेश्चनमध्ये नवीन काय दिलेलं आहे तर वर्क इन प्रोग्रेस आणि क्लायंट डिपॉझिट या दोन गोष्टी नवीन दिलेल्या आहेत. त्या कशा पद्धतीने सॉल्व करायच्या ते आपण पाहूया. गोपाल अँड गोयल आर सॉलिसिटर प्रॅक्टिसिंग इन अ पार्टनरशिप. गोपाल आणि गोयल दोघंही सॉलिसिटर आहेत आणि त्यांची एक पार्टनरशिप फर्म आहे. दोघंजण त्या पार्टनरशिप फर्ममध्ये काम करतात. द ट्रायल बॅलन्स ॲट द एंड ऑफ फर्स्ट इयर ऑफ देअर प्रॅक्टिस ऑन 31 डिसेंबर वॉज फॉलो. या ठिकाणी त्यांचं ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे आपल्याला 31 डिसेंबरचं. याच्यामध्ये कॅपिटल सांगितलेलं आहे गोपालचं, गोयलचं. लायबिलिटी साईडला टाकून द्यायचं बॅलन्स शीटच्या. त्याच्यानंतर गोपालची ड्रॉईंग गोपालच्या कॅपिटलमधून लेस करा, गोयलची ड्रॉईंग गोयलच्या कॅपिटलमधून लेस करा. नेक्स्ट पुढं काय सांगितलेलं आहे, ऑफिस रेंट, ऑफिस सॅलरी, ऑफिस एक्सपेन्सेस इत्यादी एक्सपेन्सेस आहेत म्हणून ते एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकून द्या. नेक्स्ट पुढं काय सांगितले, ऑफिस फर्निचर आहे, दुसरं तिसरं काय नाही. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला साईडला टाकून बॅलन्स शीटच्या असेट असते, असेट साईडला टाका. लायब्ररी बुक्स म्हणजेच लॉ बुक्स, त्यांचे जे काय बुक्स आहे असेट आहे, असेटलाच टाकून द्या. बिल ऑफ कॉस्ट रेंडर्ड 31,000. बिल ऑफ कॉस्ट कालच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं, प्रॉफिट कॉस्ट म्हणून सांगितलं होतं. आज आहे बिल ऑफ कॉस्ट. बिल ऑफ कॉस्ट रेंडर्ड म्हणजे काय बेटा, तर इट इज अ फीज कलेक्टेड फ्रॉम क्लायंटकडून भेटलेली फीस आहे. हे इन्कम आहे बिल ऑफ कॉस्ट, म्हणून हे या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला टाकणार आहोत. डेटार फॉर डिस्बर्समेंट म्हणजे क्लायंट फॉर डिस्बर्समेंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. पुढं आहे डेटार फॉर कॉस्ट. आता काल क्लायंट दिले होते, आता तिथे या ठिकाणी डेटार्स आहेत. डेटार फॉर कॉस्ट ज्याचे 3 इफेक्ट होतात बेटा, 3 इफेक्टवाला हा आयटम आहे डेटार फॉर कॉस्ट. 3 इफेक्ट करा याचे. फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, तिसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच्यानंतर आहे क्रेडिटार्स आहेत, लायबिलिटी साईडला टाकून द्या. क्लायंट डिपॉझिट म्हणजे काय बेटा, ज्यावेळेस एखादा क्लायंट आहे एकदाच पैसे देऊन टाकला, त्यानं 10,000 रुपये दिले आणि बघतोस तुझं केस म्हणजे अगोदरच पैसे पेड केले, सो इट इज ट्रीटेड ॲज अ लायबिलिटी. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाकून द्या. पेटी कॅश सांगितलं आहे आणि बँक बॅलन्स क्लायंटचा आणि कॅशचा दोन्ही बँक बॅलन्स सांगितला आहे, असेट साईडला टाकून द्या सर्व काही. ॲडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 1, वर्क इन प्रोग्रेस ऑन 31 डिसेंबर वॉज व्हॅल्यूड ॲट ₹2,400. वर्क इन प्रोग्रेस सांगितलेला आहे 2,400. नेक्स्ट सांगितलं आहे राईट ऑफ डेप्रिशिएशन ऑन फर्निचर अँड लायब्ररी 10%. नेक्स्ट सांगितलं आहे पार्टनर्सच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट द्या, अलाउ इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. याच्यामध्ये पार्टनर्सच्या कॅपिटलवरती आपल्याला इंटरेस्ट द्यायचा आहे 5% पर ॲनमनं. नेक्स्ट सांगितलं आहे गोपाल इज एंटायटल्ड टू ए सॅलरी ऑफ 3,000. गोपालला सॅलरी द्यायची आहे आणि इट इज डेबिटेड फ्रॉम गोयल, आणि हे गोयलच्या अकाउंटमधून काढून घ्यायचे. म्हणजे गोयलमधून ते सॅलरी म्हणून 3,000 लेस करा गोयलच्या कॅपिटलमधून आणि गोपालच्या कॅपिटलमध्ये ते सॅलरी म्हणून ॲड करा. ओके. पार्टनर्सचा प्रॉफिट अँड रेशो शेअर करण्याचा रेशो आहे इक्वल, आणि आपल्याला प्रिपेअर करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके, तर आपण तयार करूया बेटा. चला, सगळ्यात अगोदर क्वेश्चन पाहिलेला आहे, डायरेक्ट आता त्याचं सोल्युशन करणार आहोत. ओके, तर सगळ्यात अगोदर काय सांगितलेला आयटम आहे आपल्याला, तर कॅपिटल सांगितलेलं आहे दोन्ही पार्टनर्सचं. दोन्ही पार्टनर्सचं काय सांगितलं आहे, कॅपिटल सांगितलं आहे. कॅपिटल कुठं लिहिणार तुम्ही, कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहा. गोपाल कॅपिटल आणि गोयल कॅपिटल. थोडीशी जागा सोडावी लागेल आपल्याला. सुरुवातीला लिहूया आपण गोपाळचं. गोपाल कॅपिटल, गोपालचं कॅपिटल आहे 20,000 20,000 रुपये. जागा सोडा भरपूर सारी. त्याच्यानंतर गोयल घ्या, गोयल
कॅपिटल. गोयलचं किती आहे 30,000 30,000 रुपये. ओके. नेक्स्ट पुढं काय आहे आता ड्रॉइंग आहे. रिस्पेक्टिव्ह ड्रॉइंग आपण दोघांच्या आयटममधून लेस करणार आहोत. गोपालची ड्रॉइंग सांगितलेली आहे 5,000 लेस करा. लेस ड्रॉइंग 5,000 5,000 रुपये. किती राहिलं 15,000. नेक्स्ट गोयलची ड्रॉइंग किती आहे लेस. इथून सुद्धा ड्रॉइंग गोयलची ड्रॉइंग सांगितले 7,000 7,000 वजा करा किती येईल 23,000. ओके. चला नेक्स्ट पुढं गोपाल गोयल ड्रॉइंग झालं. ऑफिस सॅलरी, ऑफिस रेंट आणि ऑफिस फर्निचर. म्हणजे आता एक्सपेन्सेस आहेत. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टाकूया एक्सपेन्सेस. पहिला एक्सपेन्सेस आहे या ठिकाणी आपला ऑफिस सॅलरी. सॅलरीवर ॲडजस्टमेंट नाही त्याच्यामुळे डायरेक्ट आउटरला लिहा ऑफिस सॅलरी टू ऑफिस सॅलरी. किती अमाऊंट आहे ऑफिस सॅलरी 6,000 6,000. त्याच्यानंतर ऑफिस सॅलरी झाल्यानंतर ऑफिस रेंट आहे लिहा ॲज इट इज. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला एक्सपेन्सेस आहे म्हणून ऑफिस रेंट. ऑफिस रेंट आहे 4,400 4,400. त्याच्यानंतर आहे ऑफिस एक्सपेन्सेस. हे सुद्धा प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला ऑफिस एक्सपेन्सेस. हाऊ मच इट इज अराउंड 3,700 3,700. त्याच्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस झाल्यानंतर पुढचा जो आयटम आहे तो आहे ऑफिस फर्निचर आणि ऑफिस लायब्ररीचे बुक्स. दोन्ही फर्निचर म्हणलं तर असेट आहे. पुढं आहे ऑफिस फर्निचर. ऑफिस फर्निचर असेट आहे आणि याच्यावर ॲडजस्टमेंटसुद्धा आहे. ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण इनर बाजूला टाकूया ऑफिस फर्निचर. फर्निचर असेट आहे. हाऊ मच ऑफिस फर्निचर किती रुपयाचं आहे तर ते आहे 22,000 रुपयाचं 22,000चं. त्याच्यानंतर आहे लॉ बुक्स किंवा लायब्ररी बुक्स. ह्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. बुक्सवर सुद्धा त्यांचे असेटच आहे हे आणि 10,000चे आहे. हे सुद्धा आपण इनरला टाकूया. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढं आहे बिल ऑफ कॉस्ट रेंडर्ड. म्हणजे काय तर याचं इन्कम आहे. इन्कम आहे बिल ऑफ कॉस्ट रेंडर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय. कालच्या क्वेश्चनमध्ये प्रॉफिट कॉस्ट आलं होतं, आज बिल ऑफ कॉस्ट आलं, परवा दुसरंच काहीतरी येईल. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा क्रेडिट साईडला दिलं आहे आणि ते फीस रिसिव्ड फ्रॉम क्लायंट राहतं बाय बिल ऑफ कॉस्ट ब्रॅकेटमध्ये फीस रिसिव्ड. किती आहे बिल ऑफ कॉस्ट रेंडर्ड इट इज 31,000 31,000 रुपये. त्याच्यानंतर आहे डेटार्स फॉर डिस्बर्समेंट. डेटार्स फॉर डिस्बर्समेंट असेट साईडला टाकून द्या बॅलन्स शीटच्या. क्लायंट फॉर डिस्बर्समेंट जसं असतं तेच डेटार्स फॉर डिस्बर्समेंट. डेटार्स फॉर डिस्बर्समेंट अमाऊंट किती आहे डेटार्स फॉर डिस्बर्समेंटची 3,400 3,400 3,400. त्याच्यानंतर डेटार्स फॉर डिस्बर्समेंट झाल्यानंतर पुढचा आयटम काय बेटा डेटार्स फॉर कॉस्ट. काय आहे डेटार्स फॉर कॉस्ट. ज्याचे 3 इफेक्ट क्लायंट फॉर कॉस्ट आहेत तसंच सेम डेटार फॉर कॉस्ट आहे. याचे 3 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट असेट साईडला डेटार्स फॉर कॉस्ट फर्स्ट इफेक्ट 9,000. ओके. आता थोडासा चेंज आहे. आपण लगेच पहिला इफेक्ट डेटार्स फॉर कॉस्ट 9,000. आता दुसरा इफेक्ट देताना दुसरा इफेक्ट कुठं द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. डेटार्स थोडीशी जागा सोडूया आणखी. डेटार्स फॉर कॉस्ट किंवा आणखी याला काय म्हणतात रिझर्व फॉर कॉस्ट. ओके. दोन्ही नावं लक्षात ठेवा. मग याची अमाऊंट कोणती लिहायची बेटा तर याची अमाऊंट 2 लिहायच्या. ओरिजिनल अमाऊंट 9,000 प्लस नवीन क्वेश्चनमध्ये काय विचारलं याच्या तर विचारण्याचा प्रश्न हा आहे की वर्क इन प्रोग्रेस दिला आहे म्हणजे केस आणखी चालू आहे तर वर्क इन प्रोग्रेसचं बॅलन्स जे असेल ते याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला.
वर्क इन प्रोग्रेसचं बॅलन्स किती सांगितलं. ॲडजस्टमेंट नंबर 1, वर्क इन प्रोग्रेस ऑन 31 डिसेंबर वॉज व्हॅल्यूड 2400. 2400 याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. 2400. ओके, म्हणजे ती सुद्धा फीसच आहे. 11,400. आणि लास्ट इफेक्ट कुठं, इथं सेकंड इफेक्ट म्हणून लिहितो, तुम्हाला समजेल. आणि थर्ड इफेक्ट परत प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू डेटार्स फॉर कॉस्ट. थर्ड इफेक्ट. आणि याच्यामध्ये सुद्धा दोन किमती, 9,000 मूळ किंमत आणि वर्क इन प्रोग्रेसचे 2,400, असे एकंदरीत 11,400. ओके, तर सर पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्ही फक्त एकच अमाऊंट घेतला होता, पण सर पहिल्या क्वेश्चनमध्ये बेटा एकच वर्क इन प्रोग्रेसचं बॅलन्सच दिलं नव्हतं, पण वर्क इन प्रोग्रेसचं बॅलन्स दिलं तर तुम्हाला 3 इफेक्ट करायचे. एक बॅलन्स शीटच्या असेट साईडला ओरिजिनल किंमत, दुसरा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुमची ओरिजिनल किंमत प्लस WIP वर्क इन प्रोग्रेस दोघांची बेरीज, आणि तिसरा इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, इथं सुद्धा ओरिजिनल प्लस तुमचं जे काही बॅलन्स असेल वर्क इन प्रोग्रेसचं ते संपलं. नेक्स्ट पुढं बघा, क्रेडिटर फॉर एक्सपेन्सेस. क्रेडिटर आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाकून द्या. क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस या ठिकाणी किती सांगितले. क्रेडिटर फॉर एक्सपेन्सेस 500 रुपये सांगितले. ॲज इट इज 500 घ्या. त्याच्यानंतर क्रेडिटर फॉर एक्सपेन्सेस झाल्यानंतर क्लायंट डिपॉझिट आहे. क्लायंट डिपॉझिट हे सुद्धा लायबिलिटी आहे. क्लायंटनं आपल्याकडं अगोदरच केस संपण्याच्या अगोदरच पैसे दिलेले आहेत, तो हे सुद्धा या ठिकाणी लायबिलिटीज आहे. क्लायंट डिपॉझिट्स 2,500 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाकून द्या. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढं पाहूया, थांबा 1 मिनिट. क्लायंट फॉर डिपॉझिट झालं. त्याच्यानंतर आहे पेट्टी कॅश. पेट्टी कॅश काय आहे, असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला टाकून द्या. पेट्टी कॅश किती आहे. पेट्टी कॅश 400 रुपये. किरकोळ कामासाठी दिले जाणारी कॅश 400, 400 रुपये पेट्टी कॅश. त्याच्यानंतर पुढचा आयटम सांगितलं आपल्याला कॅश इन हँड आहे का, 1 मिनिट. बँक बॅलन्स सांगितलेला आहे. बँक बॅलन्स क्लायंटचं आणि बँक बॅलन्स ऑफिसचं, दोन्हीही असेटच आहे, असेटलाच लिहा. बँक बॅलन्स क्लायंटचं आहे 2,500, 2,500, आणि ऑफिसचं आहे 10,600, 10,600 रुपये. संपलं, आयटम संपलेले आहेत. ॲडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 1, आता मी एक सांगतो, आपण त्याचे इफेक्ट करूया. ॲडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 1 काय, वर्क इन प्रोग्रेस क्लोजिंग स्टॉकसारखं क्लोजिंग स्टॉक आहे, सेम तीच ॲडजस्टमेंट आहे वर्क इन प्रोग्रेस म्हणून. काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. इथं ट्रेडिंग नाही तर जे आहे ते आहे त्याच्या क्रेडिटला टाकून द्या. प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला बाय वर्क इन प्रोग्रेस 2,400, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला वर्क इन प्रोग्रेस 2,400. संपली पहिली ॲडजस्टमेंट, 2 इफेक्ट. नेक्स्ट आहे बेटा ॲडजस्टमेंट नंबर 2, राईट ऑफ डेप्रिशिएशन. राईट ऑफ डेप्रिशिएशन ऑन ऑफिस फर्निचर अँड लायब्ररी बुक्स 10%. 10% डेप्रिशिएशन काढा. ऑफिस फर्निचरमधून डेप्रिशिएशन @ 10%, 2,200 येईल. आणि लॉ बुक्सवरून सुद्धा डेप्रिशिएशन @ 10%, इथं 1,000 येईल, 1,000. इथं आउटरला राहतील 9,000, आणि इथं 22,000मधून 10% वजा करा. 22,000 वजा 10%, 19,800. ओके, आलेलं डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकून द्या. टू डेप्रिशिएशन ऑन, कशावरती डेप्रिशिएशन झालं, फर्निचर 2,200 आणि बुक्स 1,000, अशी दोघांची बेरीज 3,200, 3,200. ओके, चला नेक्स्ट पुढची ॲडजस्टमेंट काय आहे आपण वाचून घेऊया. पुढची ॲडजस्टमेंट
अलाऊ इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 5%. पार्टनर्सच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट द्या म्हणत आहेत. किती? 5% इंटरेस्ट द्या. मग पार्टनर्सचं कॅपिटल किती आहे? गोपालचं कॅपिटल आहे 20,000. यावरती 5% इंटरेस्ट काढा. आणि गोयलचं किती आहे बेटा? गोयलचं 30,000. यावरती सुद्धा 5% इंटरेस्ट काढा. तर याच्यावर आपण 5% इंटरेस्ट काढलं गोपालच्यावर, 2×5 = 10, 1000 रुपीज येऊन जाईल. 1000. आणि याच्यावर जर काढलं तर 1500 येऊन जाईल. 1500. 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं गोपालचं आणि गोयलचं. मग इंटरेस्ट कुठं द्यायचं? इंटरेस्ट हे काढलेलं त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॅपिटलमध्ये ॲड करा बेटा. ॲड करा. प्लस 5% इंटरेस्ट 1000 रुपीज इथे येईल 16,000. आणि याच्यामध्ये 5% इंटरेस्ट गोयलचं इंटरेस्ट आहे 1500. ॲड करा. 500ला 500 आणि 3 आणि 1 4, 24,500 येऊन जाईल. ओके चला. आणि हे इंटरेस्ट बिझनेससाठी काय आहे? एक्सपेंडिचर आहे. म्हणून प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. गोपाल 1000, गोयल 1500, असं एकंदरीत 2500. ओके चला. नेक्स्ट पुढची ॲडजस्टमेंट पाहू बेटा. काय ॲडजस्टमेंट आहे बघा. गोपाल इज एंटायटल्ड टू ए सॅलरी ऑफ ₹3,000 अँड इट इज डेबिटेड बाय किंवा डेबिटेड टू गोयल. 3,000 रुपये सॅलरी द्या. 2 पार्टनर आहेत. गोपाल काय म्हणला? मी ऑफिसमध्ये जाऊन काम करतो. आणि गोयल म्हणला मी येणार नाही. मग गोयल काय म्हणला? मी तुला सॅलरी देतो. ठीक आहे, माझ्या तू कॅपिटलमधून सॅलरी घे, पण तू ऑफिसमध्ये जाऊन काम कर. ओके. सो ही जे ॲडजस्टमेंट आहे इथल्या इथंच आहे. गोपालला सॅलरी भेटत आहे. गोपालच्या कॅपिटलमध्ये ॲड करा. ॲड सॅलरी 3,000 रुपये. आणि हे सॅलरी कोण देता बेटा? सॅलरी देता आहे गोयल. म्हणून गोयलमधून लेस करा. लेस सॅलरी किती? 3,000 रुपये. लेस करा. 24,000मधून जर 24,500 वजा 3,000 21,500 येऊन जाईल. ओके चला. नेक्स्ट आता पुढचे ॲडजस्टमेंट काय सांगितले? पुढं सांगितले आहे प्रॉफिट आणि रेशो जो आहे त्यांचा इक्वली शेअर करायचा आहे. इक्वली प्रॉफिट अँड लॉस काढायचा. म्हणजे संपलं इथं. आता डायरेक्ट आपण टोटल करूया. प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करून घेऊया. मी काय करतो? क्रेडिट साईड क्लोज करतो. क्रेडिट साईड सोपी आहे. क्रेडिट साईड 2च अमाऊंट आहेत. 31,000 आणि 2,000. 31 आणि 2 33,400 रुपये. 33,400. 33,400. इकडं सुद्धा 33,400. नेट प्रॉफिट किती आला? नेट प्रॉफिट. हे सर्व खर्च मायनस करा. आणि प्रॉफिट कसा रेशोमध्ये वाटून द्यायचा आहे? 1:1. इक्वली म्हणजे एकास एक. ओके. प्रॉफिट जर कॅल्क्युलेट केला बेटा तर येऊन जाईल प्रॉफिट 2,200 रुपये. टोटल प्रॉफिट किती येईल? 2,200 रुपये. वाटून द्या. गोपालला अर्धा आणि गोयलला अर्धा. 2,200 अर्धा इक्वली म्हणजे 1,100 रुपये गोपालला, 1,100 रुपये गोयलला. संपला. 1,100 आणि 1,100 2200. आणि ह्या आलेला कॅपिटल काय करायचं? प्रॉफिट त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड करायचं. ॲड नेट प्रॉफिट 1,100. आणि इथं सुद्धा ॲड नेट प्रॉफिट 1,100. ओके. 25 किती हे इथं 600 आणि 1 आणि 1 2, 200 2 22,600. इथं 100, 9 आणि 1 10ला 0 हातच्याला 1. इथं 20,100. आता टोटल करूया बॅलन्स शीटची. हे आपण अगोदर लायबिलिटी साईड क्लोज करूया. 20,100 अधिक 22,600 अधिक 11,000 प्लस 2,500
आणि 500ची बेरीज केली तर येऊन जाईल 57,100. 57,100. इकडे सुद्धा 57,100. ओके, चला किती सोपा बघता बघा. दॅट्स ऑल. फक्त आजच्या क्वेश्चनमध्ये हे नवीन होतं, क्लायंट डिपॉझिट, वर्क इन प्रोग्रेस, ह्या दोनच गोष्टी आल्या होत्या. ठीक आहे, चला थांबूया इथं. बाकीचं बिल ऑफ कॉस्ट म्हणजे फीस रिसिव्ह फ्रॉम क्लायंटच असतं, बाकी काही नाही. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.